अखेरीस नीतू 1984च्या सप्टेंबरमध्ये कायमचा भारतात परत आला. अजूनही त्याच्या हातात नोकरी नव्हती. आम्ही मनीषामध्येच दीड खोलीत राहत होतो. त्याच्यासाठी मी दादरला बाबूबाई भवांजीजवळ कन्सल्टिंग रूमसाठी भाड्यानं जागा घेऊन ठेवली होती. संध्याकाळी 2 तासांसाठी 600 रुपये भाडं होतं. पागडी 5000 रुपये होती. खरं तर नीतूला ती जागा आवडली नव्हती, पण इलाज नव्हता. तो इथं आला तेव्हा स्वतंत्रपणे कार्डियॅक सर्जरी सुरू करण्याची त्याची इच्छा होती. MCH, FICA यासारख्या पदव्या त्याच्या हातात होत्या. इंग्लंड आणि अमेरिकेमधील प्रतिष्ठित मेडिकल जर्नल्समधून त्याचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे लंडनमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्जन सर डॉक्टर मागदी याकूब आणि अमेरिकेतील अलाबामा युनिव्हर्सिटीतील डॉक्टर पॅसिफिको यांच्याबरोबर सर्जरी करण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी होता. एवढं असूनही सुरुवातीच्या काळात हॉस्पिटलला अटॅचमेंट मिळवण्यासाठी त्याला झगडावं लागलं. तो परदेशात महिन्याला हजारो डॉलर मिळवू शकला असता, परंतु आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग आपल्या देशबांधवांना व्हावा या भावनेतून आम्ही इथं परत आलो होतो. इथं आल्यावर त्याला JJ हॉस्पिटलमध्ये रिसर्च पोस्ट मिळाली होती. महिन्याला 900 रुपये मिळत होते. त्याच्या जागी दुसरी कोणी व्यक्ती असती तर ती वैफल्यग्रस्त तरी झाली असती किंवा भारत सोडून निघून गेली असती. परंतु परिस्थितीपुढे हार पत्करणं त्याच्या स्वभावात नव्हतं. KEM JJ सारख्या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ प्रोफेसरची नोकरी करण्याचीही नीतूची तयारी होती. पण परदेश गमनामुळे नोकरीत झालेला खंड नामंजूर केल्याने तशी नोकरी त्याला नाकारली गेली. त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जिथे जिथे अटॅचमेंट मिळण्याची शक्यता होती त्या सर्व ठिकाणी तो प्रयत्न करत असे. त्यानं सर्वप्रथम पुण्यात प्रयत्न करून पाहिला. आम्ही दोघं पुण्याचे, शिवाय दोघांचे आई वडीलही पुण्यात राहत होते. मुलांच्या दृष्टीनंही ते सोयीचं ठरणार होतं. परंतु पुण्यात आम्हाला अत्यंत नाउमेद करणारा अनुभव आला. नीतू इथे प्रॅक्टिस करायला कायमचा परत आल्यावर पहिल्यांदा पुण्याला गेला तेव्हा ससूनमध्ये, तसंच ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कार्डियॅक सर्जरी थोडी तरी होते अशा सर्व हॉस्पिटलांमध्ये जाऊन तिथल्या मित्रांना, कार्डियॅक सर्जन्स व कार्डिओलॉजिस्टना भेटून आला. औंध चेस्ट हॉस्पिटलमध्ये आमचे आवडते भाटे सर कार्डियॅक सर्जरी करत असत. ते आमच्यापूर्वी इंग्लंडहून परत येऊन पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी नीतूला एक अवघड शस्त्रक्रियेसाठी हजर राहायला सांगितलं. नीतू योगेशला, माझ्या मामे भावाला सोबत घेऊन गेला होता. योगेश माझा मामे भाऊ, अतिशय हुशार. डॉक्टर व्हायचं होतं पण ॲडमिशन मिळाली नाही म्हणून MSc झाला व नंतर मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये PhD झाला. आम्ही लंडनला असताना त्याने नीतूला लंडन किंवा अमेरिकेला काही उच्च शिक्षणासाठी शिफारस करण्याबद्दल लिहिले. त्याप्रमाणे नीतूने त्याला बर्मिंगहॅम, अलाबामा, USA इथे परफ्युजन टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेनिंगसाठी बोलावले. स्वतःच्या खोलीत त्याची राहण्याची सोय केली. कालांतराने योगेशच्या बुद्धिमत्तेवर व कल्पकतेवर नीतू खुश झाला. योगेशही परफ्युजन सायन्समध्ये तरबेज झाला व मुंबईला आल्यावर सुरुवातीला नीतूबरोबर काही महिने हार्ट ऑपरेशनसाठी परफ्युजन करत असे. नंतर त्याने स्वतःची मेडिकल डिस्पोजेल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी स्थापन केली. त्याबद्दल त्याला राजीव गांधी अवॉर्ड, यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड मिळाले व आता त्याने नीतूच्या हॉस्पिटलसाठी स्वयंचलित बेड व नर्स कॉल सेंटर तयार केले आहेत. मिकास सर्जरीसाठी लागणारे ॲक्सेसरी इक्विपमेंट ही तयार केले आहेत. तो परफ्युजनिस्ट, हार्ट लंग मशीन टेक्निशियन म्हणून अमेरिकेत नीतूबरोबर राहत होता. त्यामुळे नीतूच्या कामाच्या पद्धतीची उत्तम माहिती होती. नीतूनं ती शस्त्रक्रिया इतक्या उत्तम रीतीनं केली की भाटे सरांनी त्याला शाबासकी दिली. सर त्याला म्हणाले, नीतू, तुझ्या कौशल्याला पुरेपूर वाव मुंबईतच मिळेल. इथं तुझे पाय खेचण्यासाठी बरेच लोक टपले आहेत. मलाही त्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मग तू तर इथल्या काही महारथींच्या प्रगतीआड नक्कीच येणार. ते त्यांना कसं आवडेल?
यात कितपत तथ्य आहे हे आजमावण्यासाठी नीतू त्या महारथींना भेटायला गेला. तेव्हा नीतू काय शिकला आहे, कुठे कुठे काम करून आला, काय अनुभव घेतले, अशी वैद्यकशास्त्राच्या संदर्भात खुली चर्चा करण्याऐवजी ते जे बोलले ते ऐकून नीतू चाट पडला. ज्या व्यक्तीला तो वरिष्ठ शिक्षक या नात्यानं भेटायला गेला होता ते म्हणाले, तू माझ्याबरोबर सर्जरी करायला आलास ना, तर सर्जरी तू केलीस यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. एखाद्या सर्जरीमध्ये तुला अपयश आलं तर माझंही नाव खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण एकत्र काम करणं दोघांच्याही हिताचं नाही. नीतू अवाक झाला. नीतूनं पुण्याला प्रॅक्टिस करू नये हे सांगण्याची त्यांची पद्धत आणि कारणं ऐकून त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. या अनुभवानंतर त्यानं मुंबईला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. अर्थात ते त्याच्या फायद्याचे ठरलं. इंदूरच्या चोईतराम रुग्णालयाला कार्डियॅक सर्जनची आवश्यकता होती. एका मित्रानं रुग्णालयाच्या संचालकांची आणि नीतूची भेट घडवून आणली. इंदूरला आमचं फार छान स्वागत झालं. हातात नोकरी नसतानाही नीतू तिथं राजाच्या रुबाबात वावरला. आपल्याला ते घेतील का नाही ही शंका त्याच्या मनात यायची नाही. उलट आपण तिथं काम करायला लागल्यावर आपल्याला काय काय सोयी लागतील, साधनं लागतील याची त्यानं चर्चा केली. थोडक्यात तिथं चीफ सर्जन म्हणून त्याची निश्चित नेमणूक झाली आहे अशा थाटात तो वावरला. मलाही असं वाटलं होतं की बहुधा आपल्याला इंदूरला जावं लागेल. खरं तर मला आता संसार हलवणं जीवावर आलं होतं. पोरांच्या शिक्षणाची काळजी होतीच, परंतु नीतूची स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करायची इच्छा होती. तो ठरविल तिथं जायची माझी तयारी होती. हैदराबादलाही त्याच्या मित्राच्या ओळखीमुळे आम्ही जाऊन आलो. बडोद्याच्या मेयो रुग्णालयालाही भेट दिली. प्रत्येक ठिकाणी नीतूनं प्रॅक्टिस सुरू करण्याच्या दृष्टीनं गंभीरपणे विचार केला. सर्वांशी बोलणी चालू असताना वाटायचं की त्या लोकांनाही आपण तिकडे येण्यात खूप रस आहे, पण गोष्टी पुढे सरकायच्या नाहीत. यात 6-7 महिने गेले. इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेला असताना कित्येक तास तो ऑपरेशन थिएटरमध्ये असायचा. भारतात आल्यावर मनाप्रमाणे सर्जरी करायला न मिळणं ही त्याच्या दृष्टीनं अवघड अवस्था होती. इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याच्या संबंधी एक बातमी 22 जानेवारी 1985ला प्रसिद्ध झाली. त्याच्यासारख्या अनुभवी सर्जनवर अशी वेळ यावी यावर त्या वृत्तांतात टीका केलेली होती. एकदा तो बॉम्बे हॉस्पिटलला ऑब्झर्व्हर म्हणून गेला होता. तिथं त्यानं कार्डियॅक सर्जन विनोद शहा यांना मदत केली. त्यांनी नीतूचं कौशल्य बघून त्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझ्याबरोबर पार्टनर म्हणून येशील का असं विचारलं. हातात फारसं काही काम नसताना या संधीचा कुणालाही मोह पडला असता, परंतु नीतूला स्वतंत्रपणे काम करायची इच्छा होती. कधी ना कधी असं काम करायला मिळेल याची खात्रीही होती. त्यामुळे त्यानं विनोद शहांबरोबर फक्त असिस्टंट म्हणून काम करायचं ठरवलं. त्या काळात त्यानं जिथे जिथे जाऊन शस्त्रक्रिया केल्या तिथले सर्वजण त्याची सर्जरी पाहून प्रभावित होत होते. इथं आल्यावर त्यानं केलेली पहिली महत्त्वाची केस माझ्या आजही डोळ्यांसमोर आहे. 31 ऑक्टोबर 1984 ही तारीख हे मला नक्की आठवते, कारण त्या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली. एका डॉक्टरच्या 6 महिन्यांच्या बाळावर ही शस्त्रक्रिया होती. ते बाळ ब्लू बेबी होतं. ब्लू बेबी म्हणजे रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीमुळे रक्त शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होणं. असं बाळ थोडंसं रडलं तरी काळं निळं पडतं. अशा वेळी मेंदूला शुद्ध रक्तपुरवठा झाला नाही तर मुलामध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळावर शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया करणं जरुरीचं असतं. नीतूच्या दृष्टीनं ही केस अवघड नव्हती, पण बाळ लहान असल्यामुळे त्यामध्ये धोक्याची शक्यता वाढते. नीतू करणार असलेली सर्जरी पाहायची मला उत्सुकता होती. त्या दिवशी मुलींच्या दाताच्या कामासाठी मी नेमकी रजा घेतली होती. मी नायरला जाऊन त्यांचं दाताचं काम उरकलं आणि त्यांना ज्योतीकडे ठेवलं. तिथून मी ब्रिज कँडीला गेले. नीतू अतिशय वेगानं सर्जरी करत असे. यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या वेळी ॲनेस्थेटिस्टला माझी खूप मदत झाली. त्याच्या वेगाची त्या ॲनेस्थेटिस्टला सवय नव्हती. मी त्याला स्वतंत्रपणे सर्जरी करताना प्रथमच पाहत होते. त्यापूर्वी ब्रिस्टलला पाहिलं होतं.
पण तेव्हा तो असिस्टंट होता. सर्जरी झाल्यावर मी बाहेर पडले तेव्हा इंदिरा गांधींच्या हत्येची बातमी कळली. नीतू त्या दिवशी ICU मध्येच राहणार होता. मी ज्योतीच्या घरी जाऊन कशीबशी पार्ल्याला आले. लोकलला प्रचंड गर्दी होती. लोकलमध्ये मुली अक्षरशः चेंगरून गेल्या. दोघीही मोठमोठ्यांदा रडत होत्या. माझ्या मनात मात्र नीतूनं पहिली केस यशस्वीपणे केल्याचं समाधान होतं. त्यानंतर केलेली परुळेकरांच्या मेहुण्याची केस नीतूच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. परुळेकर हे बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. डॉक्टर साखळवळकर हे त्यांचे मेहुणे आणि सेंट जॉर्ज डेंटल कॉलेजचे डीन होते. ते नानावटीला ॲडमिट होते. त्यांची तब्येत सिरियस होती. अशा अवस्थेत सर्जरी करणं धोक्याचं होतं. डेंटन कुली हे कार्डियक सर्जन 1.5 महिन्यांनी एका कॉन्फरन्ससाठी भारतात येणार होते. त्यांच्याकडून ऑपरेशन करून घेण्याचं परुळेकरांनी ठरवलेलं होतं. नीतूचे भाऊ राजर्षी आणि परुळेकर हे दोघं मित्र. त्यांनी नीतूचं नाव परुळेकरांना सुचवलं. त्यांच्या विनंतीवरून नीतू साखळवरकरांना पाहायला गेला. त्यांना पाहिल्यावर ते 1-2 दिवस सुद्धा जगू शकणार नाहीत हे नीतूनं स्पष्टपणे सांगितलं. तातडीनं शस्त्रक्रिया केली तरी जगण्याची शक्यता 10% होती. नीतूच्या मते पेशंटला हा 10% चान्स द्यायला हवा होता. निर्णय घेणं पेशंटच्या घरच्यांच्या दृष्टीनं अवघड होतं. अखेरीस त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घ्यायचं ठरवलं. नीतूची नानावटीला अटॅचमेंट नसल्यामुळे पेशंटला ब्रिज कँडीला हलवावं लागलं. शस्त्रक्रियेच्या आधी अँजिओग्राफी केली असता लक्षात आलं की त्यांच्या हृदयाचा पडदा फाटला होता. हृदयाला फुगाही आला होता. अशा अवस्थेत शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. शस्त्रक्रिया जवळजवळ 6 तास चालू होती. ही शस्त्रक्रिया चालू असताना परुळेकरांच्या ओळखीचा एक FRCS सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित होता. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रिया संपल्यावर त्या सर्जननं बाहेर येऊन सांगितलं, डॉक्टर मांडके हे भारतातील सर्वोत्तम सर्जन आहेत. अशा प्रकारची सर्जरी दुसरा कोणीही करू शकला नसता. पेशंट ICU मधून बाहेर येईपर्यंत पुढचे 3 दिवस पूर्ण वेळ नीतू त्यांच्याबरोबर राहिला. ही बातमी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अश्विन मेहता यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी आपले पेशंट नीतूकडे पाठवण्यास सुरुवात केली. त्यावेळी ब्रिज कँडीला आठवड्यातून दर मंगळवारी सर्जरी करायचा. मला कार्डियक ॲनेस्थेशिया शिकायची मनापासून इच्छा होती. त्यामुळे मी दर मंगळवारी नानावटीतून रजा घेऊन त्याची केस करायला जात असे. ब्रिज कँडीमध्ये सर्जरी चालू असताना जसलोकला शनिवारी अर्ध्या दिवसासाठी त्याला अटॅचमेंट मिळाली. बॉम्बे हॉस्पिटलला 1985च्या सुमारास कोरोनरी सर्जरीच्या केसेस केल्या जायच्या, पण त्यांचे रिझल्ट फारसे चांगले नसत. त्यावेळी तो जसलोकला नोकरी करत होता, परंतु त्याला तिथं फक्त शनिवारी शस्त्रक्रिया करायला मिळत असे. जसलोकची नोकरी चालू असताना अधूनमधून केस मिळाली तर तो ब्रिज कँडीला शस्त्रक्रिया करत असे. दोन्हीकडे शस्त्रक्रिया करणं जसलोकच्या व्यवस्थापनाला मान्य होण्यासारखं नव्हतं. नीतूच्या एका सरांनी एका पार्टीत मला सांगितलं, नीतूला म्हणावं डॉक्टर भट्टाचार्यशी तुलना करू नको. तो परवानगीशिवाय ब्रिज कँडीत ऑपरेशन करतो ते जसलोक चालवून घेईल, पण तू नवा आहेस. तूही तसंच केलंस तर तुला मात्र जसलोकमधून काढून टाकण्याची शक्यता आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना एकच नियम लागू नसतो. मी भाबडेपणानं नीतूला हे सांगायला गेले तेव्हा नीतू चिडून म्हणाला, नीतू त्याला जे योग्य वाटतं तेच करील. कुणी सांगितल्यामुळे त्यात बदल करणार नाही हे तू त्यांना का सांगितलं नाहीस? एक तर मला जसलोकमध्ये अर्धा दिवस आणि भट्टाचार्यला 1.5 दिवस दिलाय. मी ब्रिज कँडीमध्ये ऑपरेशन केलं नाही तर पेशंट काही माझ्यासाठी थांबून राहणार नाही. पाहता येईल काढून टाकलं तर. मी आजपर्यंत 20 केसेस जसलोकमध्ये आणि 50 ब्रिज कँडीत केल्यात. त्यांना जरूर असेल तर त्यांनी मला आणखी 1-2 दिवस वाढवून द्यावेत, म्हणजे मला कमी वेळा ब्रिज कँडीत जावं लागेल. पण हे त्यांना कळायला पाहिजे. मला कळतंय मी काय करतोय ते. मला कुणी शिकवायची गरज नाही. त्या काळात हार्ट सर्जरी फार कमी प्रमाणात यशस्वी होत असे. पेशंट दगावण्याची शक्यता अधिक असे. नीतू आणि डॉक्टर भट्टाचार्य यांनी ब्रिज कँडी आणि जसलोकमध्ये सर्जरी सुरू केल्यावर हे चित्र पालटलं.
सर्जरी यशस्वी होऊन पेशंट आपल्या पायानं घरी जाण्याचं प्रमाण वाढलं. साहजिकच नीतूचं नाव तिथं आदरानं घेतलं जाऊ लागलं. नीतूचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की केस कितीही अवघड असली, ती यशस्वी होण्याची शक्यता कमी असली तरी अपयशाच्या भीतीनं त्यानं ती केस करणं टाळलं असं कधीही घडलेलं नाही. अनेक डॉक्टर आपल्या करिअरच्या सुरुवातीला तरी अशा प्रकारची केस स्वीकारत नाहीत. नीतूनं मात्र असा विचार कधीही केला नाही. नीतूचा आपल्या कौशल्यावर रास्त विश्वास होता. या संदर्भातील एका केसचा उल्लेख करायला पाहिजे असा आहे. ज्योतीच्या वर्गातील एक जोडपं नायरमध्ये तिला भेटायला आलं होतं. त्यांच्याशी बोलताना ज्योतीच्या लक्षात आलं की त्यांच्या 2.5-3 वर्षांच्या मुलीला हार्ट प्रॉब्लेम आहे. त्यासाठी त्यांना नीतूला भेटायचं होतं. त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती. ज्योतीनं ताबडतोब नीतूला फोन केला. संध्याकाळी स्वतःच्या घरी त्याला व त्या जोडप्याला बोलावून घेतलं. त्यांच्या मुलीला डॉक्टरांची जबरदस्त भीती वाटायची. नीतू तिला ज्योतीच्या घरी भेटल्यामुळे तिची भीती जाऊन दोघांची मैत्री झाली. त्या मुलीची केस अवघड होती. जन्मतः गुंतागुंतीचा हृदयदोष होता. अशा केसेसना आपल्याकडचा कुणीही डॉक्टर हात लावायला धजावत नसे. त्यानं त्या मुलीची एकंदर 3 ऑपरेशन केली. दुर्दैवानं 3रं ऑपरेशन यशस्वी झालं नाही. या केसबाबत काय काय अडचणी ऐनवेळी उद्भवू शकतात याची पूर्ण कल्पना नीतूनं तिच्या आईवडिलांना दिली होती. नीतूनं जीव ओतून ही केस हाताळली असल्याची खात्री तिच्या आईवडिलांना असल्यामुळे त्याबाबत अपयश येऊनही ते नीतूचं नाव आजही आदरानं घेतात. या सुमारास म्हणजे 6 जून 1985 साली एक अत्यंत अवघड केस नीतूनं केली. अंशुमन जरीवाला हा 6 वर्षांचा मुलगा होता. त्याची फुफ्फुसाकडे रक्त नेणाऱ्या महारोहिणीची झडप बंद होती. उजव्या बाजूची जवनिकाही लहान होती. त्यामुळे शुद्ध व अशुद्ध रक्त कर्णिकेमध्ये मिसळत होतं. अशा केसमध्ये मृतदेहातील जवनिका आणि महारोहिणी असे 2 भाग काढून घेऊन त्यांच्यावर औषधांची प्रक्रिया करून निर्जंतुक केले जातात आणि मग रुग्णाच्या हृदयावर त्यांचं रोपण केलं जातं. अंशुमनच्या बाबत ही शस्त्रक्रिया नीतूनं यशस्वीपणे केली. ही अत्यंत अवघड होती. पुढे 15 दिवस तो त्याच्याबरोबर ICU मध्ये राहिला. भारतातील अशा प्रकारची ती पहिली केस असावी. अंशुमनच्या कुटुंबियांनी त्याचं नाव मिरॅकल मांडके ठेवलं. शस्त्रक्रियेनंतर काय काय काळजी घ्यावी लागते, काय धोके असतात या सर्वांचं प्रशिक्षण त्यानं या काळात नर्सेसना दिलं. अंशुमनवर तो 16 वर्षांचा झाल्यावर परत शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. कारण वयाबरोबर हृदयाचा आकार वाढतो, परंतु झडप मृतदेहातील असल्यानं तिची वाढ होत नाही. त्यामुळे ती बदलण्यासाठी परत ऑपरेशन आवश्यक असतं. हृदयावर 2रं ऑपरेशन हे मुळात कठीण असतं. अंशुमनची 2ऱ्यांदा शस्त्रक्रिया करून नवीन झडप बसवली, परंतु दुर्दैवानं तिथं संसर्ग झाला व टाके उकलून रक्तस्राव सुरू झाला. अशा परिस्थितीत रुग्ण दगावण्याची मोठी शक्यता असते. अंशुमनसाठी नवीन झडप मिळवून परत 3ऱ्या दिवशी नीतूनं 3री शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अंशुमन वाचला. त्याला दिलेलं मिरॅकल मांडके हे नाव पुन्हा एकदा सिद्ध झालं. आज तो कॉम्प्युटर इंजिनियर असून 26 वर्षांचा आहे.